टेलिग्राम शेअर मार्केट स्कॅम 43 लाखांची ऑनलाईन फसवणूक. सायबर टाइम्स फक्त 15 दिवसात एका व्यक्तीचे 43 लाख रुपये गायब झाले. ना चोरी झाली ना घरफोडी झाली. हे सगळं घडलं फक्त मोबाईलच्या स्क्रीनवर. एक साधा मेसेज, एक इन्व्हेस्टमेंट ग्रुप आणि काही खोटे आश्वासन. आणि त्यानंतर सुरू झाली सायबर फसवणुकीची एक मोठी कथा. आज आपण पाहणार आहोत एक असा इन्व्हेस्टमेंट स्कॅम ज्यामध्ये एका व्यक्तीने विश्वास ठेवल्यामुळे लाखो रुपये गमावले. महाराष्ट्रातील एका शहरात एक मध्यमवयीन व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत शांत आयुष्य जगत होता. त्याची एक सवय होती. तो वेळ मिळाला की शेअर मार्केटबद्दल माहिती घेत असे. कधीकधी छोट्या प्रमाणात गुंतवणूकही करत असे. त्याला वाटत होतं की योग्य मार्गदर्शन मिळालं तर शेअर मार्केटमधून चांगला नफा मिळू शकतो. पण त्याला अजिबात कल्पना नव्हती की लवकरच तो सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकणार आहे. एक दिवस अचानक त्याच्या मोबाईलवर एका मेसेजिंग ॲपवरून एक नोटिफिकेशन आले. त्याला एका इन्व्हेस्टमेंट ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले होते. ग्रुपमध्ये अनेक लोक होते. सगळे शेअर मार्केट आणि IPO बद्दल चर्चा करत होते. दररोज त्या ग्रुपमध्ये काही स्क्रीनशॉट्स पोस्ट होत होते. त्यामध्ये दिसत होते, आज 2 लाख प्रॉफिट, आज IPO मधून मोठा फायदा. काही लोक तर त्या ग्रुपचे आभार मानत होते. हे पाहून त्या व्यक्तीला वाटलं की कदाचित हा ग्रुप खरंच प्रोफेशनल ट्रेडर्सचा आहे. हळूहळू त्याचा त्या ग्रुपवर विश्वास बसू लागला. काही दिवसांनी त्या ग्रुपमधील एका व्यक्तीने त्याला एक लिंक पाठवली. त्याला सांगितले गेले, या वेबसाईटवर अकाउंट उघडा. येथे तुम्ही शेअर ट्रेडिंग करू शकता. त्या वेबसाईटवर सगळं अगदी प्रोफेशनल दिसत होतं. चार्ट्स, ट्रेडिंग ऑप्शन्स आणि प्रॉफिटचे आकडे. त्याने त्या वेबसाईटवर आपले अकाउंट तयार केले. सुरुवातीला त्याने थोडी रक्कम गुंतवली. काही वेळानंतर त्या वेबसाईटवर त्याच्या अकाउंटमध्ये प्रॉफिट दिसू लागला. काही तासातच त्याचे पैसे वाढल्यासारखे दिसत होते. हे पाहून त्याचा विश्वास आणखी वाढला. त्या ग्रुपमधील लोक त्याला वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत होते. तो त्यांच्या सल्ल्यानुसार वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करू लागला. हळूहळू तो मोठ्या रकमा गुंतवू लागला. काही दिवसातच त्याने एकूण 43 लाख रुपये ट्रान्सफर केले. काही दिवसांनी त्याने ठरवले की आता आपला नफा काढून घ्यायचा. त्याने वेबसाईटवरून विथड्रॉवल करण्याचा प्रयत्न केला. पण अचानक त्याला एक मेसेज दिसला. विथड्रॉवल करण्यासाठी आधी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. हे ऐकून त्याला संशय आला. तो त्या ग्रुपमधील लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू लागला. पण हळूहळू सगळे गायब होऊ लागले. आणि तेव्हा त्याला समजले, तो एका मोठ्या ऑनलाईन फसवणुकीचा बळी ठरला आहे. यानंतर त्याने त्वरित सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवली आणि पोलिसांकडे अधिकृत तक्रार दिली. सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मित्रांनो, अशा प्रकारचे इन्व्हेस्टमेंट स्कॅम आजकाल खूप वाढले आहेत. जर कोणी तुम्हाला खात्रीशीर नफ्याचे आश्वासन देत असेल किंवा अनओळखी वेबसाईटवर गुंतवणूक करण्यास सांगत असेल तर सावध राहा. लक्षात ठेवा, शेअर मार्केटमध्ये खात्रीशीर नफा कधीच नसतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासोबतही अशी फसवणूक झाली आहे तर त्वरित सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वर संपर्क करा. सायबर टाइम्स सायबर गुन्ह्यांच्या खऱ्या कथा आणि ऑनलाईन सुरक्षिततेबद्दल माहिती मिळवण्यासाठी सायबर टाइम्स चॅनलला सबस्क्राईब करा. सुरक्षित रहा आणि जागरूक रहा.